खूप जणांचे डीएम्स आले होते आणि मेसेजेस पण आले की वैष्णवीचं लग्न म्हणजे माझ्याच बहिणीचं लग्न कुठे केलं, कसं केलं आणि इतक्या लवकर का बरं केलं, मग तिच्या लग्नाची शॉपिंग कुठून केली. भरपूर लोकांचे असे मला मेसेजेस आणि कॉल सुद्धा आले, त्यामुळे मी आज हा व्लॉग बनवत आहे. मी सांगते. 1 महिन्यावरती लग्न होतं, 1 महिन्याचा कालावधी होता आमच्या जवळ. तर आम्ही पटापट ठरवलं की कुठे जायचं, काय घ्यायचं, आणि लगेच आम्ही अमरावतीला गेलो शॉपिंगला. आणि तिथे ते पण दिवाळी नंतर लग्नाची शॉपिंग चालू केली, कारण की 15 दिवस दिवाळीत गेले आणि उरलेले फक्त 15 दिवस होते शॉपिंगसाठी. मग पहिल्या दिवशी आम्ही अमरावतीला गेलो. अमरावतीमध्ये आम्ही आराधनात पण गेलो आणि त्याच्यानंतर दुले राजाला पण गेलो आणि श्रद्धाला पण सगळ्यात शेवटी आम्ही गेलो श्रद्धामध्ये. श्रद्धामधून आम्ही हिची नऊवारी बघितली. भरपूर साऱ्या नऊवारीचे कलर आम्ही ट्राय केले, पाहिले, बघितले. त्यानंतर मग हिने डिसाईड केला की मला पिंक कलरचीच नऊवारी घालायची आहे, पिंक शेड मधून. तर आम्ही ब्लू आणि पिंक शेड मधून कलर चॉईस केला आणि डार्क रेड मध्ये लेहंग्याचा कलर चॉईस केला. लेहंग्याचा जो कलर लेहंगा डिसाईड केला ना, तेव्हा मी तिथे नव्हती. बस मी थोड्या वेळासाठी माझ्यासाठी लेहंगा बघायला गेली. तेवढ्या वेळात तिने म्हणजे 10 मिनिटातच तिने लेहंगा घेऊन घेतला. मग मला खूप राग आला. मला तर असं वाटत होतं की मी आलीच खाऊन बा, म्हणजे लग्नाचा लेहंगा आहे आणि हिने मला विचारलं सुद्धा नाही आणि हिने घेऊन घेतला. आणि तो फिनिशिंगला पण चालला गेला. मग हिच्याकडे ना फोटो होता ना लेहंगा होता. म्हणजे मी घरी जाताना मला लेहंगा दिसला की हिने हा कलरचा आणि असा लेहंगा घेतला, म्हणजे माझ्या एकटीच्या चॉईसवर घेतला. त्यानंतर आम्ही लगेच त्याच शॉप मधून संगीतसाठी आम्ही ब्रायडल लेहंगाच बघायला गेलो. मग त्याच्यानंतर हिला तर फेरीटेल सारखा वन पीस पाहिजे होता, लॉंग वन पीस, एकदम गोल गोल फिरणारा. बट तो तिथे मिळाला नाही तिला. पण तरी पण तिने भरपूर ट्राय केले. तिथे एक खूप सुंदर असा लेहंगा होता, पण त्याच्यावरची जे डिझाईन्स होती की त्याच्यावरचं जे वर्क होतं ते मला बिलकुलच नव्हतं आवडलं. तुला आवडलं होतं का? नाही, मला पण नाही आवडलं. तरी पण हिने एक लेहंगा घेतला तिथून, गाऊन घेतला होता. अच्छा लेहंगा नाही, तिथून तिने गाऊन घेतला. वन पीस तर घेतला होता, पण माझं मन दुसऱ्या वन पीस मध्ये गुंतलं होतं. तर मग मी तो नागपूर वरनं बोलवला होता, ऍक्च्युली मुंबईवरून बोलवला होता. तो माझ्या ताईने दिला होता मला ऍज अ गिफ्ट म्हणून. आणि मग आम्ही तिथून मुंबईवर ऍज अ गिफ्ट सरप्राईज होतं हिच्यासाठी, कारण की तिला तो आवडला होता इंस्टाग्रामवरचा. आणि मग ताईने तो तिथून पाठवला हिच्यासाठी की ही तर खूप शॉक होती, कारण की हिने दुसराच वन पीस घेतला होता. बट ताईने पाठवल्यामुळे तिला तो वन पीस आवडल्यामुळे तिने तो वन पीस घातला आणि ती खूप सुंदर दिसत होती. म्हणजे तो वर्थ इट होता.